जेवण बनवणं ही माझी कला आहे, माझं पॅशन आहे आणि माझी सर्वात आवडताचा छंद सुद्धा. का जेवण बनवणं ही कोणाची कला नसू शकते का? प्रत्येक स्वयंपाकघरात उभी असणारी बाई ही जबरदस्तीने उभी आहे असं नसतं. हा, एक मिनिट, मी तुम्हाला अगदी एकदम पटवून सांगते. आधी मला गॅस बंद करू द्या, नाही तर कशी भाजी जळायची माझी. ठीक, तर मला सांगा की तुमची आवडतीची कला कुठली? गाणं, बरोबर. अहो मग स्वयंपाकात सुद्धा सूर आणि ताळ हा महत्वाचाच असतो. म्हणजे बघा, साने स्वरांची सुरुवात होते, अगदी तसंच स्वयंपाकाची सुरुवात ही तिच्या फोडणीने होते. जरा सुरुवातीचा सा बिघडला तर कसं सगळं गाणंच फसतं. अगदी तसंच जरा फोडणी बिघडली तर सगळं जेवण खराब. पण जरा फोडणी आणि सूर नीट बसला तर सर्व प्रेक्षक कसे ह्या तडतडणाऱ्या फोडणीसारखे नाचून उठतात बघा. आणि सर्वात महत्वाचं काय हो? भूक. भूक जशी गाण्याची असो किंवा जेवणाची, भूक भागवणे हे गरजेचं असतं. म्हणून तर जेवण बनवणाऱ्याला आणि गाणं गाणाऱ्याला पंडित म्हणतात. समजलं? हे घ्या तुमचा डबा तयार.